आणि सर्व सेवानिवृत्त कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी आज त्यांचा मेळावा होता। त्या मेळाव्यामध्ये आज वर्षभराचा पास विचारे साहेबांनी फार मोठ्या मेहनतीने कर्मचाऱ्यासाठी एक फार मोठी देणगी आहे आणि त्याचाच हा मेळावा म्हणून या ठिकाणी हे सर्व कर्मचारी जे आहेत ते एकदम हर्षभरित झालेले आहेत, एकदम आनंद झालेला आहे त्यांना, कारण की वर्षभराचा पास एस टीमध्ये नामुमकिन ही गोष्ट होती, त्यांनी करून दाखवलेली। सर काय सांगा? काय एस टीमध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आम्ही प्रयत्न करत होतो। सुरुवातीला 1996ला 2 महिन्याचा पास मिळाला, नंतर 2007 साली 5 महिन्याचा मिळाला आणि 5 नंतर परत 9 महिने झाला। लोक जे हर्षभरित झालेले आहेत कारण त्यांना फार आनंद झालेला आहे की ही गोष्ट न होणारी झालेली आहे। हां, तर याच्याविषयी तुमचं मत नाही, लोकांच्या निवृत्तानंतर लोकांच्या चेहऱ्यावर हास्य दिसावं असं माझा पहिल्यापासून प्रयत्न आहे आणि त्यांचे विविध प्रश्न आम्ही हाताळले आणि आज वर्षाची मागणी होती, आम्ही वर्षाची पुढे करून दिली त्यांना। आता तुम्ही भाषणामध्ये हे सांगितलं की लोकांनी आनंदी राहिलं पाहिजे। आता तुम्ही 85-86 वर्षाचे आहेत आणि तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो ह्याचं राज काय? मला सगळे मिळाले ते आशीर्वाद। लोकांसाठी जो काम करत होता मला माझं स्वतःचं मानसिक म्हणतं आदर मिळतं। लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीचा विचार करून अभ्यास करून त्याच्या पाठीमागं काय भूमिका आहे हे मांडायची माझ्याकडे एक प्रकारची हे आहे आणि त्या प्रकारे मी करतो आणि म्हणून मला आवडीचा विषय कुठला आहे तर माझ्या लोकांबरोबर मिसळणं, लोकांची समस्या समजून घेणे, त्याला उत्तर देणं, समाधान करणं, हे माझ्या कामाचे माझं समाधान मिळतं माझं। आता साहेबांनी सांगितलं भाषणामधून की लोकांचा मेडिकलचा एक प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न त्यांनी ते 5% तर ते पण आपण मार्गी लावणार आहे असं त्यांनी आपल्या संघटनेचे जनरल सेक्रेटरी विचारे साहेब यांनी मनामध्ये कोणती गोष्ट जर आणली, अमुक कोणतं काम करायचं ठरवलं तर ते तडीच घेतल्याशिवाय जात नाहीत। 5% रक्कमबद्दल सुद्धा ह्या 16 एप्रिलला तारीख आहे। लोकांना पैसे कसे मिळतील यासाठी ते रात्रंदिवस धडपड करत असतात, वकिलाला भेटत असतात, त्यांच्याबरोबर वकिलाबरोबर मी माझ्या बैठका झालेल्या आहेत। त्यांचं म्हणणं काही संघटने पैसा आहे, लोकांचा पैसा लोकांची खर्च करायचा आहे, पण लोकांना न्याय मिळते। सचिव आहात, प्रसिद्ध सचिव म्हणून तुमच्यावर फार मोठी जबाबदारी महाराष्ट्राची साहेबांनी टाकलेली, तर ही प्रसिद्धी समाजापर्यंत गेली पाहिजे, लोकांपर्यंत गेली पाहिजे, त्याच्यासाठी तुमचं नेहमी योगदान आहे। तर आज हे सर्व प्रसिद्ध करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे स्वप्न पाहिलेलं होतं सगळ्या कर्मचाऱ्यांनी, वर्षभराचा पास जो मिळाला आहे ते काय सहजासहजी मिळालेलं नाही। त्याच्या पाठीमागे 30 वर्षाची तपश्चर्या विचार साहेबांची आहे किंवा बऱ्याच लोकांनी याच्यासाठी प्रयत्न केलेले असतील आणि तो पाठपुरावा जो केलेला आहे विचार साहेबांनी त्याचं यश आपल्याला मिळालेलं आहे आणि तो जो आनंद आहे तो प्रत्येक कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर दिसतोय, हे फार महत्त्वाचं आहे। आता पास मिळालेला आहे, आपण फिरायला मोकळे झालेलो आहोत, आपण पती पत्नीसह राज्यावर जिकडे फिरता येईल तुम्हाला मनसोक्तपणे सेवांचं जे लाईफ आहे, सेकंड लाईफ म्हणतो ते आपण घेऊया आणि सभासद संख्या जेवढी जास्तीत जास्त वाढवूया। याचं श्रेय कोणी म्हणत असेल की आम्ही केलं तसं नाही, तर मान्यता संघटना जी आहे ती फक्त एकमेव आपलीच आहे आणि ह्या संघटनेनेच केलेला आहे, याची नोंद घेऊया आणि असा हा प्रसार आपण करूया। त्यासाठी महाराष्ट्राचा सचिव म्हणून मी हे तर सगळीकडे प्रसारित करणारच आहे। साहेब तुम्ही सेक्रेटरी आहात, फार जोशात तुमचं भाषण असतं आणि लोकांमध्ये तुम्ही उत्साह निर्माण करत असता, परंतु एक सांगा, तुम्ही आता नाव का बदललंय? अच्छा, नाव बदललं म्हणजे असं, माझी तुळरास नव्हती ना, तिने मला फार त्रास झाला। माझी ऋषभरास आहे आणि ते ऋषभरास ही माझे जन्मस्थ होती, माझ्या आजोबांनी माझं वैकुंठ नाव ठेवलं होतं। पण दुकान इकडे आमच्या गावी आल्याच्यानंतर आमच्या लोकांनी आला रामाचा रामदास झाला, पण त्यामध्ये मला 40 वर्ष भरपूर त्रास झाला। माझ्या तुळराशीचा काही संबंध नसताना मग मी ज्यावेळी ही नाव बदललं त्यावेळी मला मुंबईमध्ये मी करोड रुपयाचं घर घेतलं, म्हणजे जमिनीची व्यवहार झाली, समाजामध्ये मान सन्मान मिळाला आणि आतापर्यंत मी श्रीमंत पाटील म्हणून समाजामध्ये। मॅडम तुम्ही पण जुन्या जाणत्या याच्यामध्ये आहेत, खाली हात करायचा आणि बोलायचं, सांगा काय सांगाल? आनंदी पास पासाविषयी सगळे तुम्ही आनंदी आहात आणि या ठिकाणचं फार मोठं उत्साहाचं वातावरण आहे। सदानंद साहेबांना आपण इथून पुढचं जे आयुष्य आहे अत्यंत निरोगी आणि उत्तम आरोग्याचा आणि उत्तम जावो अशी आपण भगवंताचरणी प्रार्थना करूया। राज्य परिवहन
कामगार संघटनेचा, राज्य परिवहन निवृत्त कामगार संघटनेचा, विचारे साहेब आगे बढ़ो, विचारे साहेब आगे बढ़ो, भस्कर साहेब आगे बढ़ो, वायपडकर साहेब आगे बढ़ो. ओके